Good morning everyone. Today we are going to start with our second chapter, that is about the swing. पहिल्या चॅप्टर मध्ये आपण बघितलं होतं सगळ्यात आपले AWD कंट्रोल्स जे होते ते आपण सगळे AWD कंट्रोल्स आपण ऑलरेडी बघितलेले आहेत, ज्यामध्ये लेबल, टेक्स्ट बॉक्स, टेक्स्ट फील्ड, टेक्स्ट एरिया, बटन असे वेगवेगळे फील्ड आपण बघितले होते. ठीक आहे. आता हा AWD आहे जो तो बेसिक पार्ट आहे. ओके, दॅट इज ॲब्स्ट्रॅक्ट विंडो टूलकिट. आणि जो सेकंड पार्ट आहे स्विंग वी कॅन से इट्स अ एक्सटेंशन ऑफ AWD. Okay, now we will start with our presentation. A swing, a part of Java Foundation class, that is JFC, that is used to create a window based applications. म्हणजे काय, इथं सुद्धा आपण विंडो बेस्ड ऍप्लिकेशन तयार करणार, फक्त काही एक्स्ट्रा फॅसिलिटी असतील. इट इज बिल्ट ऑन द टॉप ऑफ AWD. ओके, म्हणजे आपल्या AWD च्या टॉपला याचं बिल्ट असणार. ठीक आहे. and entirely written in Java. This is also the part of Java. Unlike AWD, Java Swing provides platform independent and lightweight components. Okay, so platform independent आपण in detail discuss करायचं आहे. Actually Java ही platform independentच आहे. मग फरक काय दोघांमध्ये ते पण बघायचं आपल्याला. आता आपल्याला कोणताही AWD प्रोग्राम करायचे आपण काय करतो, java.awd पॅकेज घेत होतो. ठीक आहे. तर इथं स्विंग मध्ये लक्षात ठेवा JAVAX घ्यायचं, JAVAX. द javax.swing पॅकेज प्रोव्हाइड्स क्लासेस फॉर द जावा स्विंग सच ॲज, आता बघा इथं जे बटन, जे टेक्स्ट फील्ड, जे टेक्स्ट एरिया, जे रेडिओ बटन, जे चेक बॉक्स, जे मेनू, जे कलर चूजर एक्सेट्रा. दोघांच्या मध्ये जर फरक बघितला असेल तर तुम्हाला इथं जे हा एक्स्ट्रा लेटर तुम्हाला ऍड केला जाईल. ठीक आहे. AWD बघितला असेल तुम्ही बटन, टेक्स्ट फील्ड, टेक्स्ट एरिया, चेकबॉक्स ग्रुप असे होतं. इथं तसं नाहीये. इथं काय आहे, जे बटन, जे टेक्स्ट फील्ड, जे टेक्स्ट एरिया अशा गोष्टी आहेत. ओके, नाउ वी विल सी सम ऑफ द फीचर्स ऑफ द स्विंग. फर्स्ट ऑफ ऑल, लाइट वेट. It's independent of native operating systems API, and swing components or controls are rendered mostly using the pure Java code instead of underlying operating systems. Okay, so it's a lightweight process. Next, rich controls. आपण AWD मध्ये काही कंट्रोल्स बघितले होते. ठीक आहे. ते सगळे कंट्रोल्स ॲज इट इज आपल्याला इथं स्विंग मध्ये आहेत. ते सोडून एक्स्ट्रा आपल्याकडे सुद्धा कंट्रोल्स आहेत. दॅट इज अ रिच, इट हॅज अ रिच कंट्रोल्स, प्रोव्हाइड्स अ रिच सेट ऑफ ॲडव्हान्स कंट्रोल लाईक ट्री, टॅब्ड पेन, स्लायडर, कलर पिकर अँड टेबल कंट्रोल. ओके, हे आपल्याला एक्स्ट्रा अवेलेबल आहेत. हायली कस्टमाइजेबल, कॅन बी कस्टमाइज्ड इन अ व्हेरी इझी वे ॲज अ visual appearance is independent or internal representation. Okay, so it's a highly customizable. Last one is a pluggable look and feel. Swing based GUI application look and feel change at runtime based on the values. आता next point, AWD आणि स्विंग मध्ये फरक काय आहे. So AWD are platform dependent. ओके, आता प्लॅटफॉर्म डिपेंडंट आणि इंडिपेंडंट मध्ये आपल्याला पहिला बघायचं आहे काय. जावा स्विंग्स आर प्लॅटफॉर्म इंडिपेंडंट. आता प्लॅटफॉर्म इंडिपेंडंट म्हणजे ऍक्च्युअली जावा ही प्लॅटफॉर्म इंडिपेंडंट आहे. सो इथं बघताना आपण जे पॅकेज कन्सिडर करतो, सो इन केस ऑफ स्विंग वी हॅव अ ह्यूज रिच सेट ऑफ कॉम्पोनंट्स. ओके, AWD components are heavy weight. Okay, swing components are lightweight. So processing is fast. AWD doesn't support pluggable look and feel, and swing supports pluggable look and feel. आता इथं एक आपण मागं फीचर डिस्कस केलं होतं. दिस इज द फोर्थ वन फीचर, दॅट इज द प्लगेबल लुक अँड फील. ओके, आणि हा इथं डिफरन्स दाखवलाय. आता इथं याचा अर्थ काय आहे
की तुम्ही विथ रिस्पेक्ट टू इमेजेस करू शकता काम करत असताना. जसं त्याला आपण इथं आयकॉन म्हणतो. जो आयकॉन सपोर्ट आपल्याला AWT मध्ये नाही आहे, स्विंग मध्ये आहे. ओके. नेक्स्ट इज AWT प्रोव्हाइड लेस कॉम्पोनंट्स दॅन स्विंग. ओके, लेस कॉम्पोनंट्स दॅन स्विंग. AWT provides less component than swing, and swing provides more powerful components such as table, list, scroll pane, etc. तुम्हाला मग सांगितलं होतं की आपल्या AWT मध्ये आपल्याला लिमिटेड कंट्रोल्स आहेत. जसं बटन असेल, चेकबॉक्स ग्रुप, बटन, टेक्स्ट फील्ड, अशा ज्या आहेत ते सोडून आपल्याला इथं खूप एक्स्ट्रा गोष्टी आपल्याला बघायला मिळतात. त्यानंतर नेक्स्ट डिफरन्स आहे AWT डझंट फॉलो MVC आर्किटेक्चर and swing follow MVC architecture. So MVC stands for model view controller. Okay, where model represents the data, view represents a presentation, and control acts the interface between the model and view. Okay, म्हणजे हा एक आर्किटेक्चर आहे ज्यामध्ये डेटा, व्ह्यू आणि कंट्रोलर हे आपल्याला पुटअप केले जातात. ठीक आहे, आणि तो आपल्याला कंट्रोल जो आहे इट्स ऍक्ट ॲज अ इंटरफेस. ओके, सो वी विल स्टॉप हियर.